सांगली येथील कल्पद्रुम मैदानावरील अयोध्या नगरीत संपन्न होत असलेल्या श्री राम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्यात हजारो भाविक भक्त बंधू भगिनी आणि माता आज भक्तिरसात अखंड लावून निघाले होते। आज येथे संपन्न झालेल्या नाम संकीर्तन सोहळ्यामध्ये श्री महादेव महाराज राऊत बीड यांचे कूट कीर्तन संपन्न झाले। याप्रसंगी त्यांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा जगी श्रेष्ठ देवाहूनही आई महान हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला होता। वेगवेगळी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि शास्त्रीय उदाहरणे देत त्यांनी आईचे श्रेष्ठत्व भाविकांच्या पुढे विशद केले। यावेळी भाविक भक्तांनी सांगली येथील अयोध्या नगरीत 3 संकीर्तन मंडप हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीने अक्षरशः फुलून गेला होता। यावेळी बीड, पंढरपूर आणि आळंदी येथील कीर्तन विद्यालयातील जवळजवळ 200 शिस्तबद्ध टाळकरी आणि मृदुंग वादकांनी कीर्तनाला अतिशय सुंदर साथ संगत केली होती। याप्रसंगी हभ श्री झेंडे महाराज, भ श्री केळकर महाराज, श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्यवाह श्री मनोहर सारडा काकाजी, श्री लक्ष्मण नवलाई, ॲडव्होकेट श्री रमाकांत घोडके भाऊ, श्री प्रकाश जाधव, अध्यक्ष श्री प्रमोद जी मालू, राहुल ढोपे पाटील आणि संयोजन समितीचे सर्व मान्यवर सदस्य तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता मुळामध्ये आम्हाला आकाशच माहित नाही किती मोठे आहे। कळणाऱ्या मंडळीसाठी सांगतो, अगोदर आकाश किती मोठे सांगतो आणि नंतर संतत्व किती मोठे ते सांगतो। तर आकाश किती मोठा आहे, एका सेकंदाला 1,00,000 किलोमीटर प्रकाशाचा किरण धावतो। सावधपणानं ऐका, एका सेकंदाला प्रकाशाच्या किरणाचा वेग आहे 1,00,000 किलोमीटर आणि 1,00,000 गुणिले 60 आलेलं उत्तर 1 मिनिटाचं आहे। त्याला गुणिले 60 आलेलं उत्तर 1 तासाचं आहे। त्याला गुणिले 24 आलेलं उत्तर 1 दिवसाचं आहे। त्याला गुणिले 360 आलेलं उत्तर 1 वर्षाचं आहे। आणि असा ताऱ्यावरून निघालेला प्रकाशाचा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात। किती वर्ष लागतात? 1 कोटी। म्हणून भौतिक शास्त्रामध्ये सांगितलं जातं की हा तारा पृथ्वीपासून 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे, 2 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे। एवढं अंतर हे फक्त एका सूर्यमंडळातलं आहे। मी हे सांगतो 1 सूर्यमंडळातलं, आणि असे सूर्यमंडळ एका दिव्य सूर्याच्या भोवती फिरत असतात आणि असे दिव्य सूर्यमंडळ एका दिव्य सूर्यमंडळाच्या भोवती फिरतात। असे अनंत दिव्य सूर्य सहस्रश्य भवे दिव्य प्रदीप्तितः भगवान गीतेमध्ये सांगतात, एकावर एक हजारो सूर्यमंडळ, महामंडळ, त्याच्यापेक्षा महामंडळ, एवढे पृथ्वीवरती त्रैराशिक मांडलं तरी गणित पुरणार नाही। हे सगळं आकाशामध्ये फिरतं महाराज। आकाश एवढं मोठं आहे, बारकाव्यानं बघा, एवढं आकाश मोठं आहे आणि त्या आकाशापेक्षा माझं संतत्व मोठं आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या संतांचं संतत्व एवढं मोठं आहे की तुका आकाशा एवढा नवे आकाशापेक्षा मोठा अनुरेणूया महतो महिया। आकाशापेक्षा मोठं आहे माझं संतत्व।
आणि त्याला मातृत्वाची उपमा द्यायची. खऱ्या अर्थानं पाहिलं तर भरजरी शालीला गोंधरीचं ठिगळ दिल्यासारखं आहे. मातृत्व खूप लहान आहे. किती लहान आहे. समाजामध्ये मातृत्व खूप लोकांनी मोठं केलं. साहित्यिकांना मोठं केलं, लेखकांना मोठं केलं, कविकर्त्यांना मोठं केलं, संस्कृतकारांना मोठं केलं, सुभाषितकारांना मोठं केलं, उपनिषदकारांना मोठं केलं. त्यानंतर वेदाधिकानं त्वमेव माता च पिता त्वमेव वेदाधिकानं मोठं केलं. राहिलं कीर्तनकारांना बी मोठं केलं. एवढा मातृत्व मोठं केलं. पण मी प्रश्न विचारतो, आई प्रेम करते पण आपल्याच मुलावर करते का दुसऱ्याच्या? आपल्याच लेकरावर करते. बाळा इकडे ये, सावलीला ये, उन्हात नको खेळू, माझा जीव खासावीस होतो, ये. तो म्हणतो शेजारचा गोट्या नाही का खेळत उन्हात? ती म्हणते गोट्याला मरू दे, तू इकडे ये. इतकं लहान असलेलं मातृत्व संताला उपमा देण्याच्या लायकीच आहे का? मग तुकोबाराईनं हे धाडस का केलं? का कशा करता केलं? तरी जाता जाता सांगतो तुम्हाला. कारण जगाच्या पाठीवर संताला उपमा देण्या इतका दुसरा दृष्टांतच नव्हता, म्हणून मातृत्वाची उपमा दिली महाराज. नाही मामुशे नकटे मामू अच्छे. हो, ज्या गावात कोकिळा नसते त्या गावात बेडकालाच कोकिळा म्हणतात. तसं संतत्वाच्या लाईनीला मातृत्व बसत नाही. पण जगामध्ये मातृत्व इतका मोठा दृष्टांतही नाही. त्याच्यामुळे कुठला दृष्टांत द्यायचा? सागर किती मोठा आहे हे सांगलीत राहणाऱ्या एखाद्या मुलाला जर सांगायचं ठरलं तर सागर किती मोठा आहे, मग त्याला सांगावं लागतं की आपल्या गल्लीमध्ये जे पाण्याचं पावसाळ्यात तळ साचत तसं सांगलीत नसत साचत, पण तेवढा सागर आहे. काय करावं मग आता? त्याच्याशिवाय दुसरी उपमा त्याने त्याच्यापेक्षा पाहिलेलंच नाही. म्हणून जगामध्ये मातृत्व एवढा दृष्टांत नाही. म्हणून संतत्वाला मातृत्वाची उपमा जगद्गुरु तुकोबाराईनं दिली आणि मातृत्व मोठं केलं नाही महाराज. संतत्व मोठं झालं नाही. हो, मग संताला मातृत्वाची उपमा देऊन संतत्व मोठं झालं का? नाही नाही नाही. काय घडलं? विठ्ठल विठ्ठल नाळेच्या माध्यमातून रक्त आईचं प्रभावित होत आणि मुलाच्या नाभी कमलापर्यंत बेबीपर्यंत गेल्यानंतर इथं एक मणिपूर नावाचं चक्र आहे. त्या चक्रावरती ते रक्त गेलं, तिथं फिल्टर झालं की मुलाचा रक्तगट होतो आणि आईचा रक्तगट बाजूला राहतो महाराज. म्हणून रक्तगट बदलवण्याची ताकद ह्या नाभी कमलात आहे आणि ही आईची देणगी आहे. मातृत्वाची देणगी आहे. नाभी कमलामध्ये रक्त बदललं जातं हे ना आईला माहितीये, ना बापाला माहितीये, ना डॉक्टरला, ना कंडक्टरला. का? अजून रक्तगट बदलवण्याची फिल्टर मशीन नाही. पण ईश्वरानं फिल्टर मशीन अमूल्य किमतीचा वेळ दिला आणि नाभीमध्ये फिल्टरेशन होतं रक्ताचं आणि भूमीला सुख होतं. त्याच्या पुढे जाऊन सांगतो. आणि ही ताकद कशाची आहे? तर आईच्या प्रेमाची ताकद आहे, आईच्या स्नेहाची ताकद आहे. म्हणून रक्तगट बदलतो आणि रक्तगट बदलून त्याला सुख होतो.
कसं असतं सांगतो तुम्हाला. एखाद्या वेळेस 10 टन वजनाचं लाकूड पाण्यात टाकलं तर बोलतं कातरतं. 10 खांडाचं किंवा 10 टन वजनाचं लाकूड पाण्यात टाकलं तर बोलतं